भावाची फरची पुसा लागले मी त्या बापाची नोकरी दिली मी हा इकून येतो चुकून येतो काय मारती अडच पोटच्या मग या लेच आग निवळ आजीवरच गेलो भावाची पोरगी सुनम्या केली हौशीन भावाची पोरगी सुनम्या केली हौशीन वाटूळ केलं माझ्या घराचं गौशीना काय वाटलं केलं सासू आहे तुमचं तुमच्या का उरावर बसले का येऊन मी का जमीन घेतली तुमची अगं तो यामुळे अख्खा घराचं हे झालं ना वाटूळ हाय म्हणलं जर थांबाल कुठं आगू हाय की हाक काय पोरग तमाशा लावला तो आम्ही हाय की हाक आखरीच मारायचा नाही पत्ता आणि चालला तू हागाला घरात म्हाताड भोके मग नीट बोल ना अन्नात घालू काय तो बुक्का बया पाहणा पोरग असं सुन बाई अशी पोरग तसं मला काय माझ्या जीवाला चुकत नाही राहिलं ना बाया या घरात माहिती किंमत नाही राहिली काय आता काय करा बाया सांभाळा बाया काय करा झालं म्हाताडीचं कीर्तन सुरू आता दिवसभर ताणी माझ्या चिंट्या मला गिलास भरून पाणी तरी आणि प्यायला मिनी आणि जा तिकडच खप तिकडच मेल्या गिलास भर पाणी आणत मला प्यायला सुन बाई जरा गिलास भरून पाणी आण बरं मला प्यायला हा घ्या ना पाणी तुम्ही काम करून लय दमले असेल घरात पाण्याचा थेंब नाही आणि तुम्ही इथे गांठी कोण बसल्या नुसत्या बाया सुनबाईला नुसतं पाणी आण म्हणले फुका मेले लागले पण सुनबाई नुसतं पाणी आण म्हणलं तिने तमाशात केला लागला त्या खुंट्या काट काय मोकळ्या चापट लागला मला काय काट येईन काय बापू 4-5 टाइम लागतो यायला गिळ्याला काम धंदे काही करीत नाही जेव्हा काम करताना तवाच गिळायला भेटन सुनबाईचं नाही ऐकलं कधी माझ्या नवऱ्याचं ऐकलं नाही बाई आता लय संख्या लात लागली थांबणार ती नाही बाई आता घर सोडून जाते मी आता थांब ना काटते काटताना बी लय ताण देतो बाई जीवाला सुकत नाही थैली घेते ना आता निघते बाई आता मी बाय मग आपल्या पुढे जाऊन राहते लय बाई हे पोरग लय ठोकर मला मुस्का चालली रान घर सोडून चांगलं झालं आता माझ्या जीवाला